Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 5.4 of chapter number 5 expansion formulae from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 28 वर प्रॅक्टिस सेट 5.4 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. यातील फर्स्ट क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहे आपल्याला ते पाहणार आहोत. काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये सिम्प्लिफाय. क्वेश्चन रीड करा. काय आहे क्वेश्चन मध्ये x - 2y + 3 द होल स्क्वेअर प्लस x + 2y - 3 द होल स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 1 मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन होते तर फक्त आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा होता a + b + c द होल स्क्वेअर. बरोबर, त्याच फॉर्म्युलानुसार इथे हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. पण इथे पाहिलं का इथे कशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तर a + b + c द होल स्क्वेअर प्लस a + b + c द होल स्क्वेअर असं 2 टाइम्स आपल्याला करायला सांगितलेले आहे. मग हे कसे सॉल्व्ह करायचे तर सेमच फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. फॉर्म्युला लक्षात आहे ना तुमच्या, लर्न केला ना फॉर्म्युला. कशा प्रकारे लर्न करायचा आहे फॉर्म्युला हे पहा, a + b + c द होल स्क्वेअर. मग काय करतो आपण, हा जो स्क्वेअर आहे तो 1 बाय 1 प्रत्येक लेटरला देऊन घेतो. म्हटल्यावर a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर झालं. आता आपल्याला 2 2 चे पेअर्स करायचे. बरोबर, मग 2 2 चे पेअर्स करणार आहोत की नाही म्हणून 2 नंबर घ्यायचा. सो 2ab हे पहा 2ab + 2bc. आता कोणाचा टर्न राहिलाय हे पहा, ab झालं, bc झालं, आता ac. सो 2ac झाला आपला फॉर्म्युला तयार. a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर + 2ab + 2bc + 2ac. खूपच सिंपल इझी असा आहे लर्न करायला हा फॉर्म्युला. चला लगेचच आपण आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायला घेऊया. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे x - 2y + 3 द होल स्क्वेअर प्लस x + 2y - 3 द होल स्क्वेअर. आता इथे सायन्स व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहेत. एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला जर अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर क्वेश्चन मध्ये सायन्स काय दिलेल्या आहेत त्याच जशाच्या तशा तुमच्या आन्सर शीट मध्ये तुम्ही कॉपी करायच्या आहेत. एक जरी साइन इकडची तिकडे झाली तर तुमचं आन्सर मात्र सगळं चुकणार आहे आणि तुम्हाला 0 मार्क मिळतील. त्यामुळे सायन्स खूप इम्पॉर्टंट आहेत या प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये. त्याच प्रकारे फॉर्म्युले सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. सो फॉर्म्युले सुद्धा बाय हार्ट एव्हाना तुम्ही लर्न केलेलेच असणार आहेत. आय नो दॅट. हे पहा, आता इथे 2 टाइम्स आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला तर जो आता आपण लर्न केला तो. हे पहा हा फॉर्म्युला. आता हे पहा इथे फर्स्ट पार्ट आहे. या फर्स्ट पार्ट मध्ये a + b + c द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्लस पुन्हा आपल्याला काय करायचं आहे a + b + c द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो खूप लेंथी असा हा क्वेश्चन आहे पण खूप इझी आहे, डोंट वरी. हे पहा आता इथे पहा फर्स्ट पार्ट पहा क्वेश्चनचा. या फर्स्ट पार्ट मध्ये a च्या जागी काय आहे x. सो राईट करून घेऊया तिथे आपण a च्या जागी आहे x. तर b च्या जागी काय आहे हे पहा, b च्या जागी काय आहे 2y आहे का नाही, चुकताय तुम्ही. 2y नाहीये, काय आहे -2y आहे. आपल्याला फॉर्म्युला मध्ये काय दिलेलं आहे प्लसचं साइन आहे की नाही. मग आपल्याला इथे काय करायचंय b च्या जागी -2y राईट करायचं आहे कारण इथे 2 चं साइन मायनस आहे. आलं लक्षात. सो इथे b च्या जागी क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे -2y. ही चूक अजिबात करायची नाही की b च्या जागी चला 2y आहे, चला 2y राईट करा. इथेच चुकलं तुमचं. फर्स्ट स्टेप मध्येच तुम्ही गडबड करून टाकली. मग पूर्ण तुम्ही जी काही मेहनत कराल पुढे ती सगळी धुळीला मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला आपलं काम करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आता c च्या जागी काय आहे, c च्या जागी आहे 3. चला राईट करून घेऊया, c च्या जागी 3 आहे. सो क्वेश्चनचा जो फर्स्ट पार्ट आहे त्याच्या इथे आपण व्हॅल्यूज राईट करून घेतल्या. आता क्वेश्चनचा हा जो सेकंड पार्ट आहे तिथे सुद्धा a च्या जागी काय आहे x आहे, b च्या जागी काय आहे. आता इथे बघा b च्या जागी काय आहे 2y आहे, -2y नाहीये. सो सायन्स मी म्हटलं ना खूप इम्पॉर्टंट आहेत.
चला मग इथे राईट करून घेऊया की क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये सुद्धा ज्या ए प्लस बी प्लस सी इथे आपल्याला फॉर्म्युला आहे त्यानुसार व्हॅल्यूज इथे राईट करून घेऊयात. सो ए च्या जागी आहे एक्स क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये, बी च्या जागी काय आहे 2y आहे, राईट करा 2y. त्यानंतर सी च्या जागी काय आहे, सी च्या जागी पहा इथे फर्स्ट पार्ट मध्ये +3 होता आणि सेकंड पार्ट मध्ये काय आहे -3 आहे. सो इथे न चुकता -3 राईट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे मी बॉक्सेस वेगळ्या कलरचे केलेले आहेत म्हणजे गोंधळ होणार नाही. क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मधील ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना आपण ग्रे कलर दिलेला आहे आणि क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मधील ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्या ए च्या, बी च्या आणि सी च्या त्यांना वेगळा कलर देऊन घेतलेला आहे. चला आता जो क्वेश्चन आहे आपल्याकडे तो ऍज इट इज इथे खाली कॉपी करूयात आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. आधी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, फक्त क्वेश्चनचा हा फर्स्ट पार्ट ऑब्झर्व करायचा आहे आणि आपला हा फॉर्म्युला. सेकंड पार्ट कडे सध्या पाहायचं नाहीये, फक्त हा फर्स्ट पार्ट आणि आपला फॉर्म्युला. फर्स्ट पार्ट मधल्या या ग्रे कलरच्या व्हॅल्यूज आलं लक्षात. चला सो हे पहा काय सांगतोय फॉर्म्युला, ए स्क्वेअर, ए च्या जागी काय आहे एक्स आहे, सो एक्स स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घ्यायचं आहे. बी स्क्वेअर म्हणजेच -2 स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घ्या. आता सी स्क्वेअर म्हणजेच 3 स्क्वेअर. त्यानंतर 2ab प्लसचं साइन देऊन घ्या. त्यातील 2 ऍज इट इज राईट केला. ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे -2y. त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्यायचं. आता 2bc त्यातला 2 ऍज इट इज राईट केला. बी म्हणजे -2y आणि सी म्हणजे 3. त्यानंतर हे प्लसचं साइन देऊन घ्या. आता 2ac त्यातला 2 राईट केला. ए म्हणजे एक्स आणि सी म्हणजे 3. झाल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. यांना आपण अशा प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ठेवूयात. आता क्वेश्चनचा सेकंड पार्ट आणि त्याच्या या व्हॅल्यूज, ओके नाही. सो या व्हॅल्यूज आणि हा फॉर्म्युला इतकंच काय ते पाहायचंय. ओके चला ए स्क्वेअर, आता या व्हॅल्यूज पाहायच्या. आता चला ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर. त्याही आधी हे पहा क्वेश्चन मध्ये प्लसचं साइन आहे ना, मग प्लसचं साइन आपण इथे देऊन घेतलेलं आहे. आता ए स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर, इकडे जागा पुरणार नाही म्हणून आपण खाली राईट करूयात. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घ्या. आता बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे बी ची व्हॅल्यू आहे इथे 2y, सो 2y स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन दिलं. सी स्क्वेअर, सी स्क्वेअर, सी म्हणजे -3 म्हणून -3 चा स्क्वेअर. त्यानंतर प्लसचा साइन देऊन घ्या आणि 2ab त्यातला 2 राईट केला. ए म्हणजे आहे एक्स आणि बी म्हणजे आहे 2y राईट केलं. आता प्लसचं साइन देऊन घ्या फॉर्म्युलानुसार. त्यानंतर 2bc त्यातला 2 राईट केला. बी म्हणजे 2y आणि सी म्हणजे -3. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घ्या. आता 2ac त्यातला 2 राईट केला. ए म्हणजे एक्स आहे आणि सी म्हणजे -3 आहे. चला व्हॅल्यूज राईट करून झाल्या, त्यांना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इथे अशा प्रकारे आपण राईट केलं. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात आपण. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. एक्स स्क्वेअर म्हणजे ऍज इट इज येणार एक्स स्क्वेअर, एक्सच येतो. सो आधी आपल्याला हे पहा लक्षात घ्या, आधी आपल्याला हे फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट कडेच लक्ष द्यायचं आहे. हे जे सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते आपण नंतर सॉल्व्ह करायचं आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट इथे आपण करून घेतलेला आहे. सॉल्व्ह करायला घेऊयात एक्स स्क्वेअर. त्यानंतर थोडस थांबा. हे पहा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, पण लगेच मग प्लस मायनस साइन देऊन टाकायचं नाहीये, घाई करायची नाहीये. काय दिलेलं आहे पहा बरं, -2y स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो या -2 चा पण आहे आणि या y चा पण आहे. आता मला सांगा -2 चा स्क्वेअर किती, 2 चा स्क्वेअर किती, 2 चा स्क्वेअर 4 बरोबर. मग -2 चा स्क्वेअर किती, स्क्वेअर जेव्हा आपण काढत असतो तेव्हा काय करत असतो, त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करतो. म्हणजे हे पहा -2 ला -2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येणार सांगा बरं मला. सगळ्यात आधी आपण काय करतो, सायन्स पाहत असतो, हो की नाही. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनस इंटू मायनस काय होत असतं, प्लस होत असतं, हो की नाही. आणि हा 2 इंटू 2 काय झालं 4. सो +4 इथे आलेले आहे आपले आन्सर. लक्षात घ्या -2 चा स्क्वेअर काय असतो +4. हे मी वारंवार तुम्हाला सांगत आलेली आहे. सो इथे आपण आता राईट करूयात. आता हे
+4 हे पहा इथे आन्सर आपलं प्रोडक्ट काय आलं +4 आणि इथलं साइन सुद्धा प्लस आहे प्लस 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 होतं सो +4 त्यानंतर न इंटू y². त्यानंतर +3चा स्क्वेअर किती 3चा स्क्वेअर 9. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घेतलं. आता हे पहा हा पार्ट पहा इथे सगळीकडे कोणतंच साइन नाही दिलेलं की नाही मग आपण मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊया सगळीकडे. सो 2 इंटू x इंटू -2 इंटू y. पुढे प्लसचं साइन देऊन घ्या आणि इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊयात म्हणजे गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करायला सोप्या होऊन जातील. सो 2 इंटू -2 इंटू y इंटू 3. आता पुढे प्लसचं साइन देऊन घ्या. इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊयात. आता बरेच मुलं काय करतात जेव्हा व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत असतात तेव्हाच इंटूचं साइन देऊन घेतात. तसं केलं तरीही चालणार आहे काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण काय पाहायचं आहे की आपल्याला आपल्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आपण कन्फ्यूज होऊ अशा गोष्टी करायच्याच नाहीत. त्यामुळे एक स्टेप वाढली तरी चालेल पण आपल्या डोक्यामध्ये सॉल्व्ह करताना गोंधळ व्हायला नको इकडे लक्ष द्यायचं आहे. सो आता हे पहा 2 ओके नाही. सो 2 इंटू x इंटू 3 झालं. आता पुढे प्लसचं साइन देऊन घ्या. आता इकडे जागा नाहीये की नाही आपल्याला मग इथे पुढे देऊन घेऊयात प्लसचं साइन. ओके मी इथंच दिलं काही हरकत नाही तुम्ही इकडे पुढे दिलं तरी चालेल. आता स्क्वेअर ब्रॅकेट आपण करूया तिथे आणि हे पहा आता हे जे सेकंड ब्रॅकेट आहे की नाही स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट तिकडे आपल्याला बघायचं आहे आणि खाली व्हॅल्यूज राईट करून घ्यायच्या आहेत. फर्स्ट ब्रॅकेटचं काम आपलं संपलेलं आहे. आता हे जे सेकंड ब्रॅकेट आहे तिकडे लक्ष द्यायचंय. सो चला x² राईट करा x चा स्क्वेअर. त्यानंतर आता इथे पहा 2y² म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आणि y चा पण. मग चला सांगा मला आता इथे मायनस प्लस असं काही भानगडच नाहीये हो की नाही. मग इथे काय येणार आहे प्लसचं साइन ऍज इट इज येणार 2 चा स्क्वेअर 4 आणि इंटू y². त्यानंतर हे पहा आता इथे झाली ना गडबड प्लस आणि इथे मायनस पण आपल्याला रूल माहिती आहे इथे -3 चा स्क्वेअर आहे हो की नाही. आणि जेव्हा आपण स्क्वेअर करत असतो निगेटिव्ह नंबरचा तेव्हा जो स्क्वेअर येतो तो पॉझिटिव्हच येतो हो की नाही. आता इथे पहा -3 सो -3 इंटू -3 केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे +9. चला तर मग इथे राईट करून घेऊयात आपण. सो +9 झाला -3 चा स्क्वेअर. त्यानंतर हे पहा हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचंय इंटूचं साइन देऊन घ्यायचंय मल्टिप्लिकेशनचं. सो 2 इंटू x इंटू 2 इंटू y झालं. आता हे प्लसचं साइन देऊन घ्या आणि आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊयात. सो 2 इंटू 2 इंटू y इंटू -3. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घ्या. आता इथे 2 इंटू x इंटू -3. ओके चला गोष्टी आपण थोड्याशा सोप्या करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय हे पहा. इथे आधी हे पाहायचं मग हे प्लस साइन संपलं की इथल्या गोष्टी पाहायच्या ज्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपण केलेलं आहे की नाही ते आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो त्यानंतर हे पाहणार मग इकडे आणि मग इकडे. सो स्टेप बाय स्टेप जायचंय आपल्याला. आता इथे काही सॉल्व्हिंग पार्टच नाहीये. सो x² ऍज इट इज येणार. इथे प्लसचं साइन देऊन घ्या. आता इथे 4 इंटू y² काय येणार आहे 4y² ओनली हो की नाही. आता पुढे पहा इथे +9 आहे. सो +9 ऍज इट इज राईट करून घेऊयात. पुढे हे प्लसचं साइन आहे आणि हे आपल्याला सॉल्व्हिंग पार्ट आहे. सो इथे जरासा स्पीड ब्रेकर आलेला आहे. जरासा स्पीड तुमचा कमी करा आणि जरासा विचार करा. हे पहा इथे जो आपल्याला सॉल्व्हिंग पार्ट आहे जे मल्टिप्लिकेशन मध्ये आपण सगळं राईट केलेलं आहे त्या ग्रुपमध्ये एक नेगेटिव्ह नंबर आहे. मग जेव्हा अशा प्रकारे नेगेटिव्ह नंबर येतो तेव्हा असं समजायचं की आपल्या गाडीला स्पीड ब्रेकर आता आपल्याला आलेला आहे आणि थोडा स्पीड कमी करायचा आहे. हे पहा आता इथे 2 आहे +2 आहे आणि इथे हा -2 आहे. सो मल्टिप्लिकेशन करते वेळी आधी आपण काय करतो साइन्सचे मल्टिप्लिकेशन करून घेत असतो हो की नाही. सो इथे प्लस इंटू मायनस काय होतं मायनसचं साइन येतं हो की नाही. म्हणून इथे येणार मायनस साइन
आणि आता 2 इंटू 2 4 राईट करून घेऊयात 4 आणि हा x इंटू वाय एक्स वाय. पुढे हे पहा, आता इथे हे प्लसचं साइन आहे आणि पुढे जो आपला सॉल्व्हिंग पार्ट आहे त्यामध्ये सुद्धा एक नेगेटिव्ह नंबर आहे. मग इथे सुद्धा थोडंसं स्पीड कमी करायचं आहे. हे पहा 2 इंटू -2. आता इथे हा प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होत असतं. सो काय येणार आहे, -4 येणार. हो की नाही, -4 येणार यांचं प्रोडक्ट. आता -4 इंटू 3. आता हा जो 3 आहे तो पॉझिटिव्ह नंबर आहे, प्लस आहे. सो मायनस प्लस काय होतं, मायनस. आणि 4 इंटू 3 किती होतं, 12. सो -12 येणार इथे प्रोडक्ट. हे पहा, -4 इंटू 3 मायनस प्लस काय होतं, मायनस होतं. आणि 4 इंटू 3 12 होत असतं. आलं लक्षात. सो इथे साइन येणार मायनसचं आणि 12. आणि पहा मल्टिप्लिकेशन मध्ये अजून काय आहे तर वाय आहे. सो वाय इथे आपण राईट करून घेऊया. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. इथे प्लस आहे, प्लसचं साइन. आणि हा जो आपला सॉल्व्हिंग पार्ट आहे इथे नेगेटिव्ह नंबर नाहीच आहे म्हटल्यावर प्लसचं साइन ऍज इट इज आपण देऊन घेतलं. आणि 2 3 6. आणि हा जो एक्स आहे तो राईट करून घेतला. आता हा फर्स्ट पार्ट आपला सॉल्व्ह करून झालेला आहे क्वेश्चनचा. आता हे जे प्लसचं साइन आहे ते ऍज इट इज देऊन घेतले इथे. आणि सेकंड ब्रॅकेट आता सॉल्व्ह करायला घेऊया. सो एक्स स्क्वेअर ऍज इट इज इथे खाली आपण राईट करून घेणार. त्यानंतर ना 4 इंटू वाय स्क्वेअर. मग इथे काय येणार, प्लस 4y स्क्वेअर. त्यानंतर आहे प्लसचं साइन, त्यानंतर आहे 9. सो प्लस 9. त्यानंतर आहे प्लसचं साइन आणि इथे हा आपला सॉल्व्हिंग पार्ट आहे. या सॉल्व्हिंग पार्ट मध्ये एकही नेगेटिव्ह नंबर नाहीये. सो खूप इझी आहे. प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्या. 2 इंटू 2 झाले 4. त्यानंतर ना एक्स इंटू वाय झाला एक्स वाय. आता हे प्लसचं साइन आहे आणि हा जो आपला पुढचा सॉल्व्हिंग पार्ट आहे यामध्ये आहे हा नेगेटिव्ह नंबर म्हटल्यावर थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन काम करायचं इथे. आता हे पहा 2 इंटू 2 किती झाले 4 बरोबर. आणि 4 इंटू -3. 4 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. सो 4 इंटू -3 प्लस मायनस काय होतं, मायनस होतं. आणि 4 इंटू 3 होतं 12. सो इथे आले 12. त्यानंतर ना हा वाय राईट करून घेऊयात इथे. पुढे हे पहा, हा पुढचा जो सॉल्व्हिंग पार्ट आहे तिथे सुद्धा इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. मग कशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करणार, थोडंसं थांबायचं साइन देण्यासाठी इथे आणि आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. सो इथे प्लसचं साइन आणि इथे मायनसचं साइन. प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होत असतं. सो इथे मायनस देऊन घेतलं आणि 2 इंटू 3 किती झाले 6 झाले. 6 राईट केलं. आणि हा जो एक्स आहे तो ऍज इट इज इथे राईट करून घेतला. आता पुढे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे जागा नाहीये. सो आपण नेक्स्ट पेजवर घेऊया. हे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे ब्रॅकेट्स रिमूव्ह करायचे म्हटल्यावर कशा प्रकारे रिमूव्ह करणार. आता इथे फर्स्ट जो क्वेश्चनचा पार्ट आहे म्हणजे फर्स्ट हे जे ब्रॅकेट आहे त्यामध्ये काहीही कोणत्याही व्हॅल्यूज चेंज होत नाहीत. त्यामुळे तो ऍज इट इज खाली कॉपी करून घ्यायचा आहे विदाउट स्क्वेअर ब्रॅकेट. ते आधीच आपण जर इथे स्क्वेअर ब्रॅकेट नाही दिलं तरीही चालतं, पण आपण देऊन घेतलेलं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलंय आपल्याला गोंधळ व्हायला नको, गोष्टी आपण सहज आणि सोप्या करत जायचं आहे, कन्फ्युज व्हायचं नाहीये. आता हे पहा, इथे हे प्लसचं साइन आहे आणि हे स्क्वेअर ब्रॅकेट आहे. अशा प्रकारे जेव्हा येतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, साइन्स पाहून घ्यायचे असतात. कारण की हे जे साइन आहे प्लसचं ते मल्टिप्लाय होत असतं ब्रॅकेटच्या आतमधल्या प्रत्येक साइन बरोबर. सो जेव्हा इथे प्लस साइन येतं तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो, साइन्स कोणताच चेंज होणार नाही तिथे. हे पहा कशा प्रकारे, आता इथे प्लस आहे इथे प्लस आहे म्हटल्यावर इथे काही चेंज होणार आहे का साइन, नाही, प्लसच राहणार ना. सो प्लसचं साइन. त्यानंतर ना एक्स स्क्वेअर, इथे प्लस इथे प्लस, प्लस प्लस प्लस. सो प्लसच येणार इथे 4y स्क्वेअर. त्यानंतर इथे प्लस म्हणून पुन्हा प्लस. त्यानंतर 9. इथे पण पहा सेम साइन्स आहेत की नाही. सो प्लस 4xy. आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे. सो प्लस मायनस काय होत असतं, मायनस होत असतं. म्हणून इथे मायनसचं साइन 12y. आता पुन्हा इथे प्लस इथे मायनस, प्लस मायनस मायनस. त्यानंतर 6x. पाहिलं ब्रॅकेट मधली एकही साइन चेंज झालेली नाहीये. जेव्हा प्लस असं येत असतं दोन ब्रॅकेट्सच्या मध्ये तेव्हा मात्र साइन्स काही फारसे चेंज होत नाही. तरी पण एकदा आपण पाहून घ्यायचं असतं की आपण जे करतोय ते बरोबर करतोय की नाही. चला आता काय करायचं, आपल्याला सेम टर्म्स कोणत्या आहेत ते फाइंड आउट करायचं आहे आणि मग त्याला सॉल्व्ह करायचे. मग पहा बरं,
इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती होतं 2x स्क्वेअर बरोबर. त्यानंतर इथे 4y स्क्वेअर आणि 4y स्क्वेअर दोन्हीकडे प्लस आहे हो की नाही. इथे प्लस 4y स्क्वेअर, इथे प्लस 4y स्क्वेअर म्हटलं त्यांची ऍडिशन होणार. सो 8y स्क्वेअर. त्यानंतर प्लस 9 काय होणार 9 + 9 18. सो प्लस 18. आता पुढे पहा इथे -4xy आहे, इथे प्लस 4xy आहे. मायनस प्लस म्हटल्यावर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं हो की नाही, आणि साईन द्यायचं असतं फायनल आन्सरला मोठ्या नंबरचं. सो इथे 4xy मधून 4xy सबट्रॅक्ट केल्यानंतर झिरोच रिमेनिंग राहतं. मग त्याचं इथे राईट करायची गरज आहे का, नाही. मग ते इथल्या इथेच कट करून टाकायचं आणि आपलं काम सोपं करायचं. आता इथे -12y आहे आणि इथे -12y आहे. मायनस मायनस प्लस होत असतं हो की नाही. सो 12y + 12y किती येणार 24y, आणि साईन कोणतं येणार तर मोठ्या नंबरचं. पण इथे दोन्ही सेमच नंबर आहेत म्हटल्यावर आपल्याला मायनसचं साईन देऊन घ्यायचं आहे. सो 24y येणार इथे. आता या दोघांचंही काम संपलेलं आहे बरोबर. 12y आणि या 12yचं. पुढे प्लस 6y इथे कट केलं मी आधीच. प्लस 6y -6y इथे सुद्धा सबट्रॅक्ट होणार. सो इथे झिरोच येणार. झालं, संपलं. आपल्या सगळ्या व्हॅल्यूज इथे आपण व्यवस्थित ऑपरेट केलेल्या आहेत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट सब क्वेश्चनचे हे कम्प्लीट आन्सर. चला आता सेकंड सब क्वेश्चन पाहूयात. आणि या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो राईट करून घेतला. आता फॉर्म्युलानुसार क्वेश्चन मध्ये काय काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ते आपण पाहून घेऊया. हे पहा, क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मध्ये ए च्या जागी काय आहे, ए च्या जागी आहे 3k, बी च्या जागी काय आहे -4r, आणि सी च्या जागी आहे -2m. आणि आता हे पहा, क्वेश्चनचा सेकंड पार्ट पाहून घ्या. काय दिलेलं आहे क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये, ए च्या जागी आहे 3k, तर बी च्या जागी आहे 4r, आणि सी च्या जागी आहे -2m. अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज क्वेश्चनच्या दोन्ही पार्ट्स मधल्या व्यवस्थित इथे राईट करून घेतलेल्या आहेत. ग्रे कलरचा पार्ट आपल्याला आधी सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजेच हा जो क्वेश्चन मधला फर्स्ट पार्ट आहे तो, आणि व्हॅल्यूज आपण इथे ग्रे कलरच्या याच्यामध्ये राईट करून घेतलेल्या आहेत. मग आता आपल्याला सोल्युशन राईट करायचंय की नाही, मग फक्त इतक्याच व्हॅल्यूज आणि हा फॉर्म्युला कॉन्सन्ट्रेट करायचंय. या ज्या सेकंड पार्ट मधल्या व्हॅल्यूज आहेत तिकडे आता पाहायचंच नाहीये. फक्त या व्हॅल्यूज ग्रे कलर मधल्या आणि हा फॉर्म्युला इतक्याच ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. चला, ए स्क्वेअर क्वेश्चन राईट करून घेतला. ए स्क्वेअर म्हणजेच 3k स्क्वेअर. त्यानंतर बी स्क्वेअर म्हणजेच -4r स्क्वेअर. त्यानंतर सी स्क्वेअर म्हणजेच -2m स्क्वेअर प्लस साईन. पुढे काय आहे 2ab. सो 2 राईट करून घेतला. ए म्हणजे 3k आणि बी म्हणजे -4r. त्यानंतर प्लसचं साईन. आता 2bc. सो 2 राईट करून घेतला. त्यानंतर बी म्हणजे -4r, सी म्हणजे -2m. त्यानंतर प्लसचं साईन आणि 2ac आहे. मग त्यातला 2 राईट करून घेतला. ए म्हणजे 3k आणि सी म्हणजे -2m. झाला. क्वेश्चनचा जो फर्स्ट पार्ट आहे तिथे सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राईट करूया. आता क्वेश्चनचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण सॉल्व्ह करायचा आहे की नाही, तिथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्यायच्या फॉर्म्युलानुसार. सो इथे या ज्या आपण सेकंड व्हॅल्यूज राईट करून घेतलेल्या आहेत तिकडे लक्ष द्यायचं आहे आणि फॉर्म्युलाकडे लक्ष द्यायचं आहे. आता ग्रे कलरकडे पाहायचंही नाही. चला, ए स्क्वेअर म्हणजेच 3k स्क्वेअर. आता सगळ्यात आधी फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तर घ्यायच्याच आहेत, पण हे जे मधलं साईन आहे की नाही क्वेश्चन मध्ये ते सुद्धा न विसरता देऊन घ्यायचं आहे. चला, ए स्क्वेअर म्हणजेच 3k स्क्वेअर. त्यानंतर बी स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर. त्यानंतर सी स्क्वेअर म्हणजेच -2m स्क्वेअर प्लस 2ab. त्यातला 2 राईट केला. ए म्हणजे 3k, बी म्हणजे 4r. त्यानंतर प्लसचं साईन आणि 2bc आहे. मग त्यातला 2 राईट केला. बी राईट केला. त्यानंतर सी राईट केला. ओके. आता नेक्स्ट प्लसचं साईन आणि 2ac. त्यातला 2 राईट केला. ए म्हणजे 3k आणि सी म्हणजे -2m. ओके. आता याला सुद्धा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण राईट करून घेतलं. आता चला सॉल्व्ह करायला घेऊयात. महत्वाचं काम झालेलं आहे. व्हॅल्यूज व्यवस्थित न चुकता आपण इथे सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत. आता वरती काही बघायचं नाही. फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट इकडे लक्ष द्यायचं आहे. चला, फर्स्ट ब्रॅकेट ऑब्झर्व करा. काय दिलेलं आहे 3k स्क्वेअर.
स्क्वेअर 3 चा पण आणि k चा पण. सो 3 चा स्क्वेअर 9 आणि k स्क्वेअर. त्यानंतर आता इथे पहा प्लसचं साइन आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये -4r स्क्वेअर आहे, ओके नाही. मग आता इथे स्क्वेअर जो आहे तो या -4चा पण आहे आणि r चा पण आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही नंबर्सचे स्क्वेअर्स हे पॉझिटिव्हच येत असतात. सो -4चा स्क्वेअर किती येणार, 4चा किती येतो 16, मग -4चा पण 16च येणार. सो 16 त्यानंतर ना इंटू r स्क्वेअर. आता इथे सुद्धा प्लसचं साइन आहे आणि आतमध्ये काय दिलेलं आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये -2m स्क्वेअर, -2m द होल स्क्वेअर. सो हा जो स्क्वेअर आहे तो -2चा पण आणि m चा पण. सो -2चा स्क्वेअर 4. सो 4 इंटू m स्क्वेअर. पुढे प्लसचं साइन दिलं. आता मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊया. प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर्स तर नाहीयेत आता इथून पुढे, हो की नाही. स्क्वेअरचं काम संपलेलं आहे. a स्क्वेअर, b स्क्वेअर, c स्क्वेअर हे आपण राईट करून घेतलेले आहे तिथे. आता पुढे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊया सगळीकडे. सो 2 इंटू 3 इंटू k इंटू -4 इंटू r झालं. प्लसचं साइन द्या. पुढे 2 इंटू -4 इंटू r इंटू -2 इंटू m झालं. प्लसचं साइन देऊन घ्या. पुन्हा 2 इंटू 3 इंटू k इंटू -2 इंटू m झालं. फर्स्ट ब्रॅकेटचं काम संपलं. सेकंड ब्रॅकेट पण त्याही आधी हे सबट्रॅक्शनचं साइन देऊन घ्या आणि सेकंड ब्रॅकेट कडे पहा. 3k स्क्वेअर. सो 3चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9k स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन 4r स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर आणि r चा स्क्वेअर. 4 4 जार 16. त्यानंतर ना इंटू r स्क्वेअर प्लसचं साइन. आता इथे पहा -2m स्क्वेअर आहे की नाही आणि -2चा स्क्वेअर 4 येतो. सो 4 इंटू m स्क्वेअर प्लस. आता इथे पहा मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊया प्रत्येक ठिकाणी. सो 2 इंटू 3 इंटू k इंटू 4 इंटू r पुढे प्लसचं साइन आलेलं आहे. त्यानंतर 2 इंटू 4 इंटू r इंटू -2 इंटू m पुढे प्लसचं साइन. त्यानंतर ना पुन्हा 2 इंटू 3 इंटू k इंटू -2 इंटू m. ओके. सेकंड पार्ट सुद्धा आपण व्यवस्थित राईट करून घेतलेला आहे इथे क्वेश्चनचा. आता पुढे जागाच नाही राहिली. चला नेक्स्ट पेज घेऊयात. येस, नेक्स्ट पेज घेऊन झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. मग फर्स्ट ब्रॅकेट ऑब्झर्व करा. तिथे अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. अंडरलाईन जिथे जिथे केलंय तो पार्ट आपल्याला सॉल्व्ह करत जायचा आहे 1 by 1. सो 9k स्क्वेअर ब्रॅकेट करून घेऊया तिथे. 9k स्क्वेअर पुढे प्लस 16r स्क्वेअर पुढे प्लस 4m स्क्वेअर पुढे प्लसचं साइन. थांबा, लगेच प्लसचं साइन द्यायची गडबड करू नका. पहा बरं इथे ज्या सेक्शनला आपण अंडरलाईन केलेलं आहे तिथे एक निगेटिव्ह नंबर आहे, ओके नाही. मग चला आधी सॉल्व्ह करून घेऊया. 2 इंटू 3 किती झाले, 2 इंटू 3 झाले 6 बरोबर. आणि 6 इंटू -4. आता इथे पहा 6 पॉझिटिव्ह नंबर आहे, -4 निगेटिव्ह नंबर आहे. सो प्लस इंटू मायनस काय होतं, प्लस इंटू मायनस होतं मायनस. सो मायनसचं साइन येणार इथे आणि 6 इंटू 4 येणार 24. राईट केलं. पुढे k r. पुढे बघा इथे प्लसचं साइन आहे आणि पुढचा जो पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तिथे सुद्धा निगेटिव्ह नंबर्स आहेत. सो चला आधी सॉल्व्ह करूयात. 2 इंटू -4. 2चं साइन आहे प्लस, इथे आहे मायनस. प्लस मायनस मायनस होतं, प्लस इंटू मायनस मायनस आणि 2 इंटू 4 8. सो -8 येणार यांचं प्रोडक्ट. पुढे -8 इंटू -2 मायनस इंटू मायनस काय येतं प्लस, हो की नाही. आणि 8 इंटू 2 16. सो प्लस 16 येणार इथे प्रोडक्ट. ओके. पुढे r इंटू m rm. आता हे पहा इथे प्लस आहे आणि हा जो सॉल्विंग पार्ट आहे इथे मायनस. सो मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आधी आणि मग फायनल साइन कोणते येणार ते पाहूयात. सो 2 इंटू 3 6. 6 इंटू -2 प्लसचं साइन आहे की नाही 6चं. सो प्लस इंटू मायनस मायनस. चला मायनस साइन देऊन घ्या. आणि 6 इंटू 2 12. k इंटू m km झाला. फर्स्ट पार्ट आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. सेकंड पार्ट कडे आता वळूया. तिथे सुद्धा अशा प्रकारे अंडरलाईन करून घ्यायची आहे. अंडरलाईन केल्यामुळे काय होतं आपल्याला पार्ट्स कळतात की कशा प्रकारे आपल्याला
आता ऑपरेट करत जायचंय प्रत्येक पार्टला. हे पहा, आता इथे 9k² येणार, हा झाला फर्स्ट पार्ट, ओके नाही. त्यानंतर न 16r², अंडरलाईन केल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येत आहे. सो प्लस 16r². पुढे 4m². पुढे आता इथे पहा प्लसचं साईन आहे आणि निगेटिव्ह नंबर एक पण नाहीये या पार्ट मध्ये, त्यामुळे काय करायचंय, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचंय. 2 × 3 6, 6 × 4 24 आणि त्यानंतर ना KR. पुढे प्लसचं साईन आणि हे पहा या पार्ट मध्ये निगेटिव्ह नंबर आहे, मग काय करायचंय, साईन द्यायच्या आधी थोडंसं थांबायचंय. हे पहा 2 × 4 किती झाले, 2 × 4 झाले 8 आणि त्यानंतर ना 8 × -2. इथे प्लसचं साईन आहे की नाही 8चं आणि इथे मायनस आहे, सो प्लस मायनस मायनस होतं म्हणून इथे मायनस देऊन घेतलं आणि 8 × 2 झाले 16 आणि R × M RM. पुढे प्लसचं साईन आहे आणि हा जो सॉल्व्हिंग पार्ट आहे आपला यामध्ये निगेटिव्ह साईन आहे, त्यामुळे आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 × 3 झाले 6. आता 6 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि इथे हा मल्टिप्लिकेशन आपल्याला ज्याच्याबरोबर करायचा आहे तो निगेटिव्ह नंबर आहे, सो प्लस × मायनस काय होणार, मायनस. सो मायनसचे साईन देऊन घेतले आणि 6 2s are 12. त्यानंतर ना K × M KM. चला सॉल्व्ह करून झालेलं आहे आता आपलं. आता ब्रॅकेट्स रिमूव्ह करायचे आहेत की नाही आपल्याला, सो हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे त्यातल्या व्हॅल्यूज ऍज इट इज आपण विदाउट ब्रॅकेट राईट करून घेऊया तिथे, कारण त्या व्हॅल्यूज मध्ये काहीच चेंज होत नाही. चेंज कुठे होतो, इथे हे जे साईन आहे ना ते सेकंड ब्रॅकेट बरोबर मल्टिप्लाय होत असतं, मग या साईनमुळे आतल्या साईन्स चेंज होत असतात. आता हे पहा इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे, 9k² साईन प्लस आहे, सो मायनस प्लस मायनस, सो मायनसचं साईन ऍज इट इज 9k². आता पुढे मायनस प्लस मायनस 16r², पुन्हा मायनस प्लस मायनस 4m². आता इथे मायनस प्लस मायनस 24kr. आता इथे पहा मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस होत असतं, सो प्लस 16rm. आता इथे मायनस × मायनस, मायनस × मायनस प्लस, प्लस 12km. आता आता आपल्याला काय करायचंय, आपण ब्रॅकेट्स रिमूव्ह केले. आता टर्म्स आपल्याला पाहायचे, लाईक टर्म्स कोणत्या आहेत. आता तुम्ही इथे नेक्स्ट स्टेप मध्ये लाईक टर्म्स वेगळ्या करू शकता, पण ते आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये कशा प्रकारे करतात ते पाहूयात. इथे आपण असंच सॉल्व्ह करूयात, लाईक टर्म्स वेगळ्या न करता शोधूयात की लाईक टर्म्स कुठे आहेत. हे पहा इथे 9k² आहे, इथे 9k² आहे, सो या लाईक टर्म्स आहेत. पण इथे पहा इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे, म्हटल्यावर यांचे काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे, सो हे 0 येणार आन्सर इथे. पुढे 16r² प्लस साईन आहे, इथे मायनस आहे, सो यांचे सुद्धा सबट्रॅक्शन होणार, 0 येणार आन्सर. पुढे 4m² 4m² लाईक टर्म्स आहेत, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, सो 0 येणार यांचं आन्सर. 24kr 24kr इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस काय करावं लागतं आपल्याला, प्लस करावं लागतं, हो की नाही. सो काय येणार आन्सर, 24 + 24 काय येतं, 48 बरोबर, आणि साईन कोणतं येतं तर मायनसचं, सो 48. हे पहा या दोघांची आपण ऍडिशन केली, सो 48 आलं बरोबर. आणि KR साईन कोणतं येणार आहे तर मायनसचं साईन येणार आहे. पुढे 16rm 16rm लाईक टर्म्स आहेत, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, म्हटल्यावर ऍडिशन करावी लागणार. 16 + 16 32, सो 32rm. पुढे 12km 12km इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, सो यांचं सबट्रॅक्शन होणार, 0 येणार आन्सर. आता पुढे सॉल्व्ह करायला काहीच राहिलेलं नाहीये, सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आता टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आन्सर्स दिलेले असतात, त्यामध्ये जे आन्सर इथे या क्वेश्चनचे दिलेले आहे ते कसे दिलेले आहे, 38rm - 48kr. मग त्या प्रकारे जरी आन्सर राईट केलं तरी चालणार आहे. किंवा हे पहा व्हॅल्यूज सेमच आहेत, साईन्स सुद्धा सेम आहेत, -48kr + 38rm दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. हे नेक्स्ट पाहण्याआधी हे या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. चला जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे. थर्ड क्वेश्चन राईट करून घेऊयात. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. इथे क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मध्ये A म्हणजे आहे 7A, B म्हणजे आहे -6B, C म्हणजे आहे 5C.
क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मधील व्हॅल्यूज आपण इथे राईट करून घेतलेल्या आहेत. क्वेश्चनचा सेकंड पार्ट ऑब्झर्व करा आणि त्यानुसार आपण इथे व्हॅल्यूज राईट करून घेऊयात. ए म्हणजे काय आहे 7a, बी म्हणजे 6b आणि सी म्हणजे -5c. क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मधल्या या व्हॅल्यूज ग्रे कलर मध्ये ज्या आपण राईट केलेल्या आहेत, ग्रे कलरच्या बॉक्स मध्ये त्या आहेत क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मधील व्हॅल्यूज आणि या इथल्या आहेत क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मधल्या व्हॅल्यूज. आता क्वेश्चन ऍज इट इज खाली राईट करून घेतला. फॉर्म्युलानुसार क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मधील व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेऊया. सो फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. सो a स्क्वेअर म्हणजेच 7a स्क्वेअर प्लस -6b स्क्वेअर प्लस 5c स्क्वेअर प्लस फॉर्म्युलामध्ये काय आहे 2ab ना, मग 2 राईट केला. a म्हणजे 7a, b म्हणजे -6b, त्यानंतर 2bc. सो 2 राईट करा. त्यानंतर -6b इंटू 5c. आता प्लस 2ac, त्यातला 2 राईट केला. a म्हणजे आहे 7a आणि c म्हणजे आहे 5c. ओके, आता याला स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊयात आणि क्वेश्चनचा सेकंड पार्ट पहा. आता सेकंड पार्टच्या व्हॅल्यू इथे या बॉक्सेस मध्ये राईट केलेल्या आहेत. सो या बॉक्सेस मधल्या व्हॅल्यूज आणि हा फॉर्म्युलानुसार या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्यायच्या आहेत. सो चला, प्लसचं साईन देऊन घेतलं. आता हे प्लसचं साईन कुठलं आहे तर इथलं क्वेश्चन मधलं, हे पहा, हे क्वेश्चन मधलं साईन. a स्क्वेअर म्हणजेच 7a स्क्वेअर, b स्क्वेअर म्हणजेच 6b स्क्वेअर, देन c स्क्वेअर -5c स्क्वेअर, 2ab. सो प्लस 2a म्हणजे 7a, b म्हणजे 6b, 2bc. सो 2 राईट केला. b म्हणजे 6b आणि c म्हणजे -5c. आता 2ac, सो प्लसचं साईन, 2 राईट केला ऍज इट इज. a म्हणजे 7a आणि c म्हणजे -5c. स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊया आणि चला सॉल्व्ह करायला घेऊया. आता हे पहा, 7a स्क्वेअर, स्क्वेअर 7चा पण आणि a चा पण. सो 7 स्क्वेअर 49 बरोबर. a स्क्वेअर प्लस -6b स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो -6चा पण आहे आणि b चा पण आहे. सो -6 इंटू -6 किती होतं? येस, व्हेरी गुड, प्लस 36. सो राईट करूया तिथे प्लसचा साईन. 36 इंटू बी स्क्वेअर, त्यानंतर 5c स्क्वेअर म्हणजेच 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर इंटू सी स्क्वेअर प्लसचं साईन. आता इथे मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊयात. स्क्वेअर्स फक्त इथे फर्स्ट 3 स्टेप्स मध्येच होते, इथे सगळीकडे आपण मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊयात. सो 2 इंटू 7 इंटू a इंटू -6 इंटू b प्लसचं साईन द्या. पुढे 2 इंटू -6 इंटू b इंटू 5 इंटू c प्लसचं साईन देऊन घ्या. पुन्हा 2 इंटू 7 इंटू a इंटू 5 इंटू c. ओके, आता प्लसचं साईन आणि सेकंड ब्रॅकेट. हे पहा, 7a स्क्वेअर म्हणजेच 49a स्क्वेअर प्लसचं साईन, त्यानंतर 6चा स्क्वेअर 36, b चा स्क्वेअर प्लस आता इथे -5c द होल स्क्वेअर, -5चा स्क्वेअर 25 हो की नाही, आणि c स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साईन. आता इथे मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊया सगळीकडे. 2 इंटू 7 इंटू a इंटू 6 इंटू b प्लसचं साईन. मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊया. 2 इंटू 6 इंटू b इंटू -5 इंटू c प्लसचं साईन देऊन घेऊया. आणि आता 2 इंटू 7 इंटू a इंटू -5 इंटू c. ओके, तर पुढे जागा नाही राहिली आहे. नेक्स्ट पेज घेऊयात आणि सॉल्व्ह करूयात. हे पहा, आता या नेक्स्ट पेजवर फर्स्ट जे ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करून घेऊयात. आधी अंडरलाईन करून घेऊयात कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. इथे काय येणार आहे, ब्रॅकेट घ्या. 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर. आणि आता इथे पहा, हा जो पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे या पार्टमध्ये एक नेगेटिव्ह नंबर आहे. मग काय करायचंय, आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय आणि मग ठरवायचं की कोणतं साईन येणार. सो 2 इंटू 7 14, 2 7 आर 14, 14 आणि इथे -6 आहे की नाही, 14 इंटू -6. इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे. प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होत असतं हो की नाही. मग इथे मायनसचं साईन देऊन घेतलं आणि 14 6 आर किती 84. सो 84 राईट करून घ्या. त्यानंतर ना a इंटू बी, ए बी. चला नेक्स्ट अंडरलाईन सेक्शन पाहूयात.
इथे सुद्धा निगेटिव्ह नंबर आहे. सो आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 इंटू -6 काय येणार आन्सर? प्लस मायनस, प्लस इंटू मायनस काय होतं? मायनस, आणि 6 2 जा किती? 12. सो -12 येणार इथे हे प्रोडक्ट. आणि -12 इंटू 5 काय येणार? मायनस इंटू प्लस काय येतं? मायनस, आणि 12 5 जा 60 बरोबर. सो -60 येणार इथे प्रोडक्ट, आणि B इंटू C येणार BC. चला प्लसचं साईन येस देऊन घेऊया, कारण इथे एकही निगेटिव्ह नंबर नाहीये. सो इथे प्लसचं साईन देऊन घ्या. आणि 7 2 जार 14, आणि 14 5 जार किती? 14 5 जार 70. सो प्लस 70. त्यानंतर A इंटू C AC. ओके, फर्स्ट पार्ट और फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करून झालेलं आहे. हे जे प्लसचं साईन आहे ते देऊन घ्या, आणि सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊया. त्याही आधी अशा प्रकारे अंडरलाईन करून घेऊया. येस, आता इथे चला 49A स्क्वेअर प्लस 36B स्क्वेअर प्लस 25C स्क्वेअर प्लस, आता इथे पहा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय आणि आतमध्ये एकही निगेटिव्ह नंबर नाहीये. सो लगेच मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2 7 जार 14, 14 6 जार 84, 84 AB येणार इथे प्लसचं साईन. आता हे पहा इथे या सेक्शन मध्ये निगेटिव्ह नंबर आहे की नाही. चला आधी प्रोडक्ट फाइंड आउट करूयात. सो 6 2 जार 12, आणि त्यानंतर ना मग 12 इंटू -5 किती येणार? प्लस इंटू मायनस काय येतं? मायनस. सो इथे मायनस साईन आपण दिलं, आणि 12 5 जार 60. सो -60 येणार इथे आन्सर. पुढे या सेक्शन मध्ये सुद्धा हा निगेटिव्ह नंबर आहे. सो 2 7 जार 14, 14 इंटू -5 प्लस इंटू मायनस काय येणार? मायनसचं साईन येणार बरोबर. आणि हे पहा मायनसचं साईन देऊन घेऊयात. आणि 14 5 जार 70. सो 70 AC येणार इथे. A इंटू C AC. चला आता ब्रॅकेट्स रिमूव्ह करूयात. सो फर्स्ट जे ब्रॅकेट आहे त्यातल्या व्हॅल्यूज ऍज इट इज आपल्याला राईट करून घ्यायच्या असतात. सो राईट करून घेतल्या, आणि इथे पहा इथे प्लसचं साईन आहे ना, मग सेकंड ब्रॅकेट मधल्या ज्या साईन्स आहेत त्या चेंज होतच नाही. सो ते ब्रॅकेट सुद्धा ऍज इट इज आपण त्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या राईट करून घेऊयात, कारण की त्यातले साईन्स चेंज होत नाहीत. जर इथे मायनसचं साईन आलं तर आतल्या साईन्स चेंज होत असतात. आता लाईक टर्म्स ज्या आहेत त्या बाजूला करून घ्यायच्या. सो हे पहा इथे 49A स्क्वेअर आहे, इथे सुद्धा 49A स्क्वेअर आहे. चला राईट करून घेऊया 49A स्क्वेअर, आणि इथे साईन कोणता आहे? प्लस ना. सो प्लस देऊन घ्या. ओके, आता 36B स्क्वेअर लाईक टर्म्स आहे तिथे राईट करून घेऊयात शेजारी शेजारी. आता 25C स्क्वेअर, इथे पण 25C स्क्वेअर राईट करून घेऊयात शेजारी शेजारी. ओके, आता इथे 84AB साईन पहा इथे मायनस आहे इथे प्लस आहे. सो व्यवस्थित साईन्स कॉपी करायच्यात. -84AB प्लस 84AB, -60BC प्लस 70AC -70AC. ओके, लाईक टर्म्स आपण शेजारी शेजारी राईट करून घेतलेले आहेत. आता सॉल्व्ह करायला घेऊयात. 49A स्क्वेअर प्लस 49A स्क्वेअर, 49 प्लस 49 किती होतं? 98. हे पहा 49 प्लस 49 98. सो 98A स्क्वेअर येणार इथे आपलं सम. पुढे 36B स्क्वेअर 36B स्क्वेअर काय येणार? 36 प्लस 36 72. सो 72B स्क्वेअर. त्यानंतर 25 प्लस 25 50, आणि C स्क्वेअर. आता इथे पहा इथे गडबड आहे. -84AB प्लस 84AB लगेच ऍड करायला जाऊ नका. साईन्स पहा मायनस आहे प्लस आहे म्हटल्यावर मायनस प्लस काय होतं? सबट्रॅक्शन करायचं असतं आपल्याला. सो 84AB मधून 84AB सबट्रॅक्ट केल्यानंतर काय रिमेनिंग राहतं? 0. सो हे कट करून टाकूयात. आता इथे -60BC मायनस मायनस प्लस, ओके नाही ऍडिशन करायची असते आपल्याला. सो 60 प्लस 60 120BC, आणि साईन कोणतं येणार? मायनस. सो -120BC. पुढे प्लस 70AC मायनस 70AC प्लस मायनस सबट्रॅक्शन होणार, आणि इथे 0 आन्सर येणार. झालं, सॉल्व्ह करून झालेलं आहे आपलं, आणि हे आलेलं आहे आपलं या क्वेश्चनचं फायनल आन्सर. चला कम्प्लीट आन्सर तुम्हाला मी दाखवते. हे पहा या क्वेश्चनचे हे आहे कम्प्लीट आन्सर. तर अशा प्रकारे आपला या चॅप्टर मधील लास्ट प्रॅक्टिस सेट 5.4 कम्प्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.